त्यांच्याबरोबर. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव रुचा वारिंगे, तुम्ही वारिंगवाडीचे का? वारंगवाडीचेच. कसं वाटतंय वारीमध्ये आल्यानंतर? खूप भारी वाटतं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही हे म्हणतात ना, ते खरंच आहे. अरे वा. हा वारीमध्येच आपल्याला प्रत्येक अनुभव येतो आणि वारी ही सर्वांनी केलीच पाहिजे, एकदा तरी केली पाहिजे, म्हणजे कळतं वारी म्हणजे काय आहे. बरोबर आहे. अनेक जण म्हणतात थोडस वय झाल्यानंतर वारी करावी, पण तुम्ही काय सांगणार महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला किंवा तरुण तरुणींना? वारीसाठी कोणतं वयाचं बंधन नाहीये. वारी आपण कधी पण करू शकतोय. वय झालं म्हणजेच वारीला यावं असं नाही. उलट तरुणांनी वारी ही केली पाहिजे, म्हणजे संप्रदाय काय आहे हे कळन त्यांना. बरोबर आहे. ताई एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला सांगतात आहे, कारण संस्कृती आपली टिकली पाहिजे, जपली पाहिजे. आणि अजून काय सांगाल, काय अनुभूती आहे? किती वर्ष आली आता तुम्ही? चौथं वर्ष आहे माझं हे आता. काय अनुभव आहे? एवढा लांबचा पल्ला आहे, काय असं पाय वगैरे दुखत नाही, काय त्रास होत नाही? काही त्रास होत नाही. घरी आम्ही थोडं पण चालत नाही, लगेच पुढं काय जायचं असल्यावर लगेच गाडीवर जातो. पण वारीमध्ये असं वाटत नाही की आम्ही एवढी किलोमीटर चाललोय. हा वारीचा अनुभव आहे जास्त करून. बरोबर आहे. इथं दम पण लागत नाही, कुठला थकवा जाणवत नाही, कारण हा आनंद सोहळा आहे. त्यामुळं आनंदाने या ठिकाणी जवळजवळ 2-250 किलोमीटर असेल, पण एकदम आनंदाच्या भरामध्ये दिमागदार हा सोहळ्यामध्ये अनेक तरुण तरुणी, ज्येष्ठ, ज्यांना हातपाय नाही आहेत, हात नाहीये, पाय नाही, असे देखील वारकरी आपण वारीमध्ये पाहिलेत. महाराज तुमचं नाव